यावल तालुक्यातील शिरसाळ ग्रामपंचायतीत कार्यरत असलेल्या शिपायाला गावाच्या पाणीपुरवठ्यासाठी विहिरीवरील इलेक्ट्रिक मोटर सुरू करताना विद्युत शॉक लागला। ही घटना शनिवारी घडली। या दुर्घटनेत शिपाई गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। दरम्यान त्यास शॉक लागल्याचे पाहून नागरिकांनी लाकडी काठीने त्याला स्विचपासून दूर केल्यामुळे त्याचे प्राण वाचले। त्याच्यावर यावल ग्रामीण रुग्णालयात शनिवार दिनांक 1 ऑगस्ट रोजी सायंकाळी उपचार सुरू होते। त्याची प्रकृती सध्या स्थिर आहे। जळगाव जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी। जेटी महाजन पॉलिटेक्निक फैजपूर येथे शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी डिप्लोमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे। या संस्थेमध्ये सिव्हिल, कम्प्युटर, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन आणि मेकॅनिकल इंजिनिअरिंग या अभ्यासक्रमांना प्रवेश उपलब्ध आहे। अनुभवी प्राध्यापक, आधुनिक प्रयोगशाळा, सुसज्ज लायब्ररी, औद्योगिक प्रशिक्षण आणि उत्कृष्ट कॅम्पस सुविधांमुळे विद्यार्थ्यांसाठी ही उत्तम संधी आहे। प्रवेशासाठी DTE कोड 5229 वापरून नोंदणी करा आणि अधिक माहितीसाठी महाविद्यालयाच्या कार्यालयाशी संपर्क साधा। कार्यालयीन वेळ दररोज 10 ते सायंकाळी 5:30। तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच जेटी महाजन पॉलिटेक्निक फैजपूरला भेट द्या। शिरसाळ तालुका यावल या ग्रामपंचायतीतील शिपाई नितीन अनिल कोळी वय 30 हे गावालगत असलेल्या शेतातील विहिरीवर गावाच्या पाणीपुरवठ्यासाठी बसवलेल्या इलेक्ट्रिकल मोटरला सुरू करण्यासाठी गेले होते। मोटर सुरू करत असताना अचानक स्विचला त्यांना जोरदार विद्युत शॉक लागला आणि ते त्या ठिकाणी चिटकले। हा प्रकार नागरिकांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी तातडीने त्या ठिकाणी धाव घेत लाकडी काठीने कोळी यांना स्विचपासून दूर केले, तर विद्युत धक्क्यामुळे कोळी हे बेशुद्ध पडले होते। बेशुद्ध अवस्थेत नितीन कोळी यांना तातडीने उपचाराकरिता यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये आणण्यात आले। यावल ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी डॉक्टर तुषार सोनवणे, अधिपरिचारिका माधुरी ठोके, जॉन्सन सोरटे आदींनी त्यांच्यावर उपचार सुरू केले। नागरिकांची समयसूचकता व डॉक्टरांच्या तत्परतेमुळे नितीन कोळी यांचे प्राण वाचवता आले आहे। त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे। दरम्यान शिरसाळ गावात ते ग्रामपंचायतीचे शिपाई आहे, त्यांच्याकडे नाहक पाणीपुरवठ्याचे काम सोपवले जात असून पाणीपुरवठ्याचे काम करत असताना त्यांच्या जीवावर बेतल्याचे त्यांच्या कुटुंबियांनी सांगितले। यावलकरांसाठी आनंदाची बातमी। यावल शहरात प्रथमच खवय्यांसाठी स्वाद आणि गुणवत्तेचा अनोखा संगम घेऊन आले आहे 56 भोग स्वीट्स। एकाच दालनात आता राजस्थानी आणि पारंपरिक चवीचे अस्सल पदार्थ, खास स्पेशल कांदा कचोरी, दही चाट कचोरी, खमंग मावा जिलेबी, इमारती जिलेबी तसेच ड्रायफ्रूट मिठाईचे सर्व प्रकार या ठिकाणी उपलब्ध आहेत। चविष्ट केसर पेढा, माव्यापासून बनवलेल्या विविध मिठाया या ठिकाणी आपल्याला मिळतील। कलाकंद, रसमलाई, रबडी, लस्सी, श्रीखंड असे विविध ताजे पदार्थ या ठिकाणी उपलब्ध आहेत। तर येथे सुप्रसिद्ध राजस्थानी स्पेशल पाणीपुरी देखील दररोज उपलब्ध आहे। त्याचप्रमाणे या ठिकाणी वाढदिवसाला लागणारे विविध प्रकारचे आणि विविध फ्लेवरचे केक देखील आपल्याला मिळू शकतील। यावल शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संकुलात पंचायत समितीच्या समोर एक वेळ अवश्य भेट द्या। 56 भोग स्वीट्स, यावल। यावल शहरात प्रथमच डॉक्टर स्वप्नील डी खैरनार यांचे मॉडर्न होमिओपॅथिक क्लिनिक सुरू झाले आहे। डॉक्टर खैरनार यांना होमिओपॅथिकमध्ये 10 वर्षाचा दीर्घ अनुभव आहे। त्यांनी होमिओपॅथिकने हजारो रुग्ण बरे केले आहेत।
होमिओपॅथीमध्ये पेशंटला आजाराविषयी काय वाटते, पेशंटची भीती, चिंता, टेन्शन या सर्व गोष्टी लक्षात घेऊन तसेच पेशंटला असणारा त्रास आणि त्या त्रासामुळे दैनंदिन जीवनात येणाऱ्या अडचणी पूर्ण समजून घेऊन योग्य तो उपचार केला जातो. होमिओपॅथी औषधाचा कुठलाच साईड इफेक्ट होत नसल्याने जग होमिओपॅथीच्या दिशेने वाटचाल करीत आहे. तेव्हा डॉक्टरांकडे स्वतःचा उपचार घेण्याकरिता 2 दिवस अगोदर अपॉइंटमेंट घेणे आवश्यक आहे. डॉक्टरांच्या इतर व्हिजिट धुळे, छत्रपती संभाजीनगर येथे देखील आहे. दर रविवारी सकाळी 9 ते 12 या वेळेत चंद्रकिरण मेडिकल धानोरा येथे देखील त्यांची व्हिजिट असते. डॉक्टरांना त्वचा रोगामध्ये देखील धुळे येथील एका नामांकित हॉस्पिटलमध्ये 10 वर्षाचा दीर्घ अनुभव देखील आहे. तेव्हा रुग्णांनी डॉक्टरांकडे उपचार घेण्यासाठी सदर क्लिनिकमध्ये 8 ते 12 या वेळेत अपॉइंटमेंटसाठी भेट द्या आणि डॉक्टरांकडून योग्य उपचार करून घ्या.